यांना मापायला आपला 5-6 दिवस लागतील. तुम्हाला काय वाटलं? शेंगा नाही, शेंगामधलं बी हो. हॅलो मित्रांनो, मी स्वप्नील खामकर. माझ्या न्यू ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज मित्रांनो आपण ज्वारी काढायला जाणार आहे. तर मित्रांनो कशी ज्वारी काढतात ते तुम्हाला दावतो आणि आपण किती ज्वारी काढणार आहे तेही दावतो. मित्रांनो ज्वारी तुम्ही पाहू शकता, आपण ही ज्वारी काढणार नाही, पुढली ज्वारी काढणार आहे. तर मित्रांनो चला जाऊया आपल्या ज्वारीकडे. मित्रांनो सध्या आपण ह्या शेवग्यावरती शेंगा तोडण्यासाठी चढलेलो आहे. तर आपण पाहू शकता हा शेवगा किती उंच आहे. तर मित्रांनो शेंगा शेवग्याच्या कशा पाडायच्या तुम्हाला सांग. काठी घ्यायची, त्या शेंगाच्या देठापाशी अशी मारायची नसते. बघा शेंग पडली ती खाली. शेंगा काढायच्या आपण पाडून घेऊया लय मोठ्या शेंगा. मित्रांनो आपण फक्त या शेवग्याला 4 ते 5 वेळेस काठी मारली आहे. तर आपण शेंगा किती पाडल्या आहेत पाहूया. मित्रांनो आपण त्या 5 ठोक्यात पाडल्या शेंगा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. यांना मापायला आपला 5-6 दिवस लागतील. तुम्हाला काय वाटलं? शेंगा नाही, शेंगामधलं बी हो.